तर कहाणी सुरू होते. हा अनुभव आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत लगभग 40 ते 45 वर्षापूर्वी घडलेला होता. मी त्यांना दादा असे म्हणायचो. तेव्हा ते जवळपास 15 ते 20 वर्षाचे होते. गावाकडे त्यांची शेती होती, त्यामुळे शेतीमध्ये पाणी द्यायला त्यांचे रोज फेरे व्हायचे. ते किंवा त्यांचे बाबा शेतात पाणी द्यायला जायचे. तर त्या रात्री त्यांचे बाबा शेतामध्ये गेले होते आणि दादांना त्यांना जेवण घेऊन जायचे होते. हे आता काय दादांसाठी नवीन नव्हते. शेत हे गावाच्या वेशी बाहेर होते, त्यामुळे त्यांना चालत जाण्यासाठी अर्धा तास लागायचा. गावची वेस ओलांडली की एक छोटा ओढा लागायचा, जो पुढं जाऊन नदीला मिळायचा. नदीकडे जाण्यासाठी वाट देखील ओढ्याला लागूनच होती. त्या रात्री दादांनी जेवण आटपले आणि डबा घेऊन बाहेर पडले. नेहमीप्रमाणे दादा गाणी गुणगुणत गावाच्या वेशीपर्यंत आले. तेव्हा साधारणतः ओढ्यापासून 50 फूट लांब असताना त्यांना समोर एक बाई उभी असलेली दिसली. हळूहळू मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती, कारण ती जी कोणी बाई होती ती एकटक कसलीही हालचाल न करता ओढ्याच्या पाण्याकडे वाकून बघत होती. इतक्या रात्री तिचे असे ओढ्याकडे बघत बसणे हे कोणाच्याही मनामध्ये धडकी भरवण्यासाठी पुरेसे होते. साधारण 20 फूट जवळ आल्यानंतर त्यांना जाणवू लागले की हा काहीतरी भलताच प्रकार आहे. त्यांनी हातातला जेवणाचा डबा तिथेच टाकला आणि घराकडे पळायला लागले. या भयान प्रसंगानंतर दादांना अचानक त्रास सुरू झाला. म्हणजे रात्री चित्रविचित्र स्वप्ने पडणे, सतत भास होणे, हे सगळे जवळपास महिनाभर सुरू होते. दादांना तेव्हा नीट झोपही मिळत नव्हती. चित्ते थारावर नसायचे. त्यामुळे दादांची परिस्थिती ही अत्यंत भयावह झाली होती. काही वाईट घडायला नको म्हणून त्यांचे आईवडीलही त्यांच्यासोबत झोपायचे. जवळचे नातेवाईक त्यांना भेटूनही जात होते. त्यांचा मामाही जवळच्या गावामध्ये राहायचा. काही दिवसापूर्वी तो त्यांना भेटूनही गेला होता. दिवसामागून दिवस हे सरकत चालले होते, पण घरच्यांना काही उपाय सापडत नव्हता. ती रात्र अमावस्येची होती. जवळच्या गावात राहत असलेले दादांचे मामा अचानक त्यांच्या घरी आले आणि दादांना उठवू लागले. मामा म्हणाले, चल आपण गावाला जाऊन येऊया, काम आहे एक. दादांना उठवून मागच्या दाराने घराच्या बाहेर ते घेऊन गेले. ह्याची हलकीशी चावलसुद्धा दादांच्या आईबाबांना लागली नाही. त्या काळात ये जा करण्यासाठी काही वाहनही नसायची. त्यात रात्रीची वेळ असल्यामुळे ते दोघे पायीच निघाले होते. जाताना दादा अधूनमधून विचारत होते की मामा काय काम आहे, कशासाठी चाललो आहे आपण. पण मामा काही उत्तरच देत नव्हते. ते फक्त पुढे चालत होते आणि दादा त्यांच्या मागे. ते गावाच्या बाहेर आले आणि ओढा पार करून ते सरळ जाण्याऐवजी अचानक नदीच्या वाटेकडे वळले.
आपण गावाकडे जायला सोडून नदीकडे कशाला जात आहोत? ही शंका दादांच्या मनात आल्यानंतर दादा मामांना विचारू लागले, पण त्यांना मामांनी काहीच उत्तर दिले नाही. तसे तारेने त्यांना पुन्हा विचारले, मामा, आपण गावच्या रस्त्याने जायचे सोडून नदीकडे कुठे जात आहोत? तेव्हा लगेच मामांनी दादाचा हात पकडला. ती पकड साधी नव्हती. ते थंडगार हात जो एखाद्या माणसाचा असणं अशक्यच होते. दादांना समजायला वेळ लागला नाही की मामांच्या रूपात दुसरेच कोणीतरी आले आहे. तेव्हा दादांनी हात सोडून घेण्यासाठी झटापट चालू केली, पण प्रत्येक क्षणाला पकड ही अजूनच घट्ट होत होती. एव्हाना 12 वाजत आलेले होते. ते अक्षरशः खाली बसून त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागले. आपल्या टाचा जमिनीवर घासून ते थांबायचा प्रयत्न करू लागले, पण त्या मामांच्या हाताची पकड काही सैलच होत नव्हती. त्यांची झटापट पाहून ते जे काही होत होते ते एका हिंस्त्र जनावरासारखे कुरकुरू लागले. दादांनी आरडाओरडा सुरू केला. ते रडू लागले, पण तरीही ते दादांना जोरात ओढत नव्हते आणि फरफटत नदीकडे घेऊन जात होते. यातून सुटका होईल की नाही हे दादांना तर माहीत नव्हते, पण तितक्यात गावातल्या मंदिरात भजनाचा कार्यक्रम संपल्यामुळे काही मंडळी घराकडे जात होती. रात्रीचे वातावरण शांत असल्यामुळे कोणीतरी मदतीच्या आशेने ओरडत आहे हे त्यांना जाणवले. आवाज नदीकडच्या वाटेने येत असल्यामुळे त्यांना लगेच समजले. ते लगेच धावत तिथं आले. तिथे जाऊन पाहतात तर काय, एक मुलगा एकटाच नदीच्या वाटेवरती बसून ओरडत होता. सगळे त्याच्या जवळ गेले, त्याला शांत केले, पण दादांना पायांना खूप खरचटलेले होते. त्यामुळे त्यांना चालताही येत नव्हते. मग सर्वांनी त्यांना उचलून घरी आणले. या घटनेनंतर त्यांनी नदीकडे जायचंच बंद केले. तो त्रास त्यांना लग्न होईपर्यंत होत होता. नंतर तो आपोआप बंद झाला. आता दादांनी 60 ओलांडलेली आहे आणि त्यांना आजही ती गोष्ट आठवते आणि ते मला सांगत असतात. पण दादांना, घरच्यांना, मला अजूनही समजले नाही की मामाच्या रूपामध्ये आलेली ती व्यक्ती कोण होती.